आज चाललो कुठेच चला दाखवतो तुम्हाला सेट लोकांसाठी. म्हणजे साहेब गाडी चालवताना नवीन गाडी घेतल्यामुळे थोडं हळूहळू चालवतो. पोचलो आम्ही शिक्रापूरला आणि 4-5 किलोमीटर अशी गर्दी होती. पूर्ण फोर व्हीलर, ते पण मोठ्या मोठ्या गाड्या. आता पार्किंग लावायला जागा नव्हती. मी इकडे तिकडे शोधत कुठेतरी जागा भेटली आणि हा मंगल कार्यालयाजवळ अशी अगदी अफाट गर्दी होती. माणसाला पाय ठेवायला जागा नव्हती. ही आमची टीम मस्त विवेक सरांच्या भावाच्या लग्नात गेलेलो. अशी एक लोकांचा लुक, सगळे वाईट कपडे घालून. हा बाहेर स्वागतासाठी फवारा लावलेला आहे आणि हे इकडे फोटो छोटासा त्याच्यानंतर शेट लोक सगळे मध्ये चालले आणि हा मंडपामध्ये पण एवढी भयंकर गर्दी होती, कुठे बसायला जागा नव्हती आणि अफाट लोक होते. असं हे एवढं मोठं लग्न मी एवढे लोक पहिली वेळ बघत आहे. खूप गर्दी आहे. आमचे साहेब लोक निवांत बसले गवतावर स्वागत करते. आणि इकडं आहेरमध्ये मुलींना थार गाडी केलेली आहे. थार लई शर्ट लोक मोठे लोक शर्ट आले होते. सगळे उद्योगपती हे ते असं तसं त्यांचे कार्यक्रम 3-4 मंगलस झाल्यानंतर लगेच लोक जेवायला उठून जाते. हा मंगलस संपल्यानंतर फटाके हा शिवायचे आणि हा अक्षरेचं हे सुटतच नव्हतं अर्जेला. इकडे झालं सगळं कार्यक्रम तरी हा बघतच होता. अशा प्रकारे हळूहळू आणि सगळे ॲक्शन फेकणं झाल्यानंतर फटाक्याची बारीश. एवढे फटाके कमीत कमी 5 ते 10 मिनिटं फटाके वाजत होते. आणि हा लुक काढलेला छोटासा छान दिसतो ना तुम्हाला, दिसायलाच पाहिजे कारण एवढी मेहनतीनं काढतो. आणि लगेच जेवणाकडे वळलो. जेवणाकडे पण गर्दी. हा गुपचूप चालताना फोटो काढताना खराब नाही झाला. भरपूर प्रकारचे जेवण होते. हे थाळी, खाली थाळी आणि हा धप्पा. आपण जास्त रसमलाईचा मार्ग केलेला. हा विवेक सर कोटा बोटामध्ये. आम्ही नुसतं रसमलाई, हा रणजित सर रसमलाईचा आनंद घेताना. आणि आम्ही जास्तीत जास्त रसमलाईच खाल्लेली आहे. आणि हा डेकोरेशन छान प्रकारे बनवलेलं होतं. जेवणाचा कार्यक्रम सगळ्या गोष्टी